श्री स्वामी समर्थ. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि चैत्र महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे गुढीपाडवा याच दिवशी मराठी नवीन वर्षसुद्धा सुरू होत असते. वातावरणामध्ये बदल होत असतात. वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरणामध्ये उष्णता वाढलेली असते. जुनी पाने गळून झाडांना नवी पालवी फुटते. या दिवशी आपण गुढी उभारत असतो आणि गुढीची पूजा करत असतो. गुढी उभारत असताना गुढीच्या कलशामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. त्यासोबतच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही इतर उपायसुद्धा करू शकतो. गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले उपाय हे अत्यंत प्रभावी असतात, कारण 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. या दिवशी आपण कोणकोणते उपाय करावेत आणि गुढीच्या कलशामध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल, घरातील पैशाच्या अडचणी नष्ट होतील, घरामध्ये बरकत येईल. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कडुनिंबाची फुले आणि कडुनिंबाची पाने टाकायची आहेत. यामुळे त्वचाविकार नष्ट होतात. आपल्या त्वचेला त्याचा फायदा होतो. त्यामुळे गुढीपाडव्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कडुनिंबाची पाने टाकायची आहेत. त्याचप्रमाणे चिमूटभर हळद टाकायची आहे. आपल्याकडे जर असेल तर थोडंसं आपल्याला 4 थेंब गंगाजलसुद्धा टाकायचं आहे. स्नान झाल्यावर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाहीत. त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे, आपल्या घराचा जो परिसर आहे तर तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे. आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे. मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होते आणि मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. तसं तर आपण दररोज जर सूर्याची उपासना केली तर निश्चितपणे आपल्याला त्याचे फायदे होत असतात, त्याचे आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते. परंतु जरी आपल्याला दररोज सूर्याची पूजा करणे शक्य नसेल तरी गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र आपल्याला सूर्याची उपासना करायची आहे. सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना आपल्याला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आहे, लाल फूल टाकायचं आहे, अक्षता टाकायच्या आहेत आणि आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. हे अर्घ्य आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपण खाली एखादं भांडं ठेवू शकतो आणि अर्घ्य देऊन झाल्यानंतर हे पाणी आपण फुलझाडांना घालू शकतो किंवा ज्या ठिकाणी कुंडीमध्ये झाडे आहेत तर त्याच ठिकाणी आपण हे अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालेल, जेणेकरून हे पाणी कोणाकडूनही ओलांडलं जाणार नाही, कोणाचाही त्यावरती पाय पडणार नाही. त्यानंतर या दिवशी आपण सोन्याची खरेदी करू शकतो. सोन्याची खरेदी करणे शक्य झालं नाही तर आपण काही इतर वस्तू आहेत त्यांचीसुद्धा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती खरेदी करू शकतो. आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल किंवा घरामध्ये गजलक्ष्मी नसतील, कवड्या नसतील तर त्यांची खरेदी करून आपण घरामध्ये स्थापना करू शकतो. तसेच धनधान्यामध्ये बरकत यावी, आपल्या घरामध्ये पैशाची कमी राहू नये म्हणून आपल्याला गुढीला कडुनिंबाची पाने, धने, गूळ आणि हरभऱ्याची डाळ तर हे एकत्र करून नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येते. तसेच जेव्हा आपण गुढी उभी करतो त्यावेळेला गुढीवरती आपण जो कलश ठेवतो तर त्या कलशामध्ये सुद्धा आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. यासाठी आपल्याला एक कापडाचा तुकडा घ्यायचा आहे. लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचं आपल्याला कापड घ्यायचं आहे आणि 11 रुपये आपल्याला घ्यायचे आहेत. आणि या कापडामध्ये आपल्याला 11 रुपये म्हणजे 1-1 रुपयाची आपल्याला 11 नाणी घ्यायची आहेत. हे 11 रुपये बांधायचे आहेत आणि जो तांब्या आपण गुढीसाठी वापरणार आहोत तर गुढीवरती हा तांब्या ठेवण्या अगोदर त्या तांब्यावरती आपल्याला कुंकवाच्या साह्यानं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. 5 ठिकाणी कुंकवाची बोटे काढायची आहेत आणि त्यानंतर या तांब्यामध्ये आपल्याला ते जे कापडामध्ये बांधलेले 11 रुपये आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि हा तांब्या आपल्याला त्या गुढीवरती ठेवायचा आहे. आणि जेव्हा आपण सायंकाळच्या वेळेला गुढी उतरवतो त्यावेळेला ते 11 रुपये तसेच त्या कापडामध्ये बांधलेले आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. आपलं जर दुकान असेल, व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी आपण जे ते पैसे ठेवतो, ज्या ठिकाणी आपला कॅश बॉक्स आहे, पैशाचा गल्ला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ठेवू शकतो. यामुळे आपल्या आर्थिक समस्या नष्ट होतात, आपल्या घरामध्ये पैसा वाढीस लागतो आणि पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा काय करायचं आहे तर हे तिजोरीतून काढायचं आहे. पुन्हा जी आपण गुढी उभी करतो तर त्या तांब्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे किंवा आपण हे जे 11 रुपये आहेत तर ते आपण वापरू शकतो आणि पुन्हा नवीन 11 नाणी बांधून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे गुढीच्या कलशामध्ये आपण जर हे 11 रुपये ठेवले तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होत असते. तसेच आपण जेव्हा गुढी उतरवतो त्यानंतर जी गुढीला घातलेली साखरमाळ आहे तर ती घरातील लहान मुलाच्या
किंवा वयस्कर व्यक्तीच्या गळ्यामध्ये घालायची आहे. त्या व्यक्तीच्या आपल्याला पाया पडायचं आहे आणि त्यानंतर थोडा वेळाने म्हणजे 5-10 मिनिटांनी ती साखरमाळ काढायची आणि घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. यामुळे आपल्या घराचे गोकुळ होते. घरातील ज्या सर्व व्यक्ती आहेत तर त्यांच्यामध्ये जर काही मतभेद असतील तर ते नष्ट होतात आणि सर्वांमध्ये गोडवा कायम राहतो. तसेच जी कडुनिंबाची ढाळे आपण गुढीला बांधलेली आहे तर त्या ढाळीतील आपल्याला 21 पाने जी आहेत तर ती काढायची आहेत आणि आपण एखाद्या पांढऱ्या कापडामध्ये बांधून किंवा लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा ज्या ठिकाणी आपलं धान्य आहे तर त्या धान्यामध्ये आपल्याला ही पाने जी आहेत तर ती कापडामध्ये बांधून ठेवायची आहेत. या पानासोबत आपण काही सुट्टी नाणी जी आहेत तर ती सुद्धा ठेवू शकतो आणि पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचं आहे, ही पाने जी आहेत तर त्याचं विसर्जन करायचं आहे आणि पैसे आपल्याला वापरायचे आहेत आणि पुढच्या वर्षी आपण नवीन हा उपाय जो आहे तर तो करू शकतो. तर अशा प्रकारे कडुनिंबाच्या पानाचा हा उपाय जर आपण गुढीपाडव्याला केला तरीसुद्धा आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होत असते. गुढीला आपण जी साडी वापरतो ती साडी आपण काठपदर किंवा जरीची साडी वापरत असतो. तर ही साडी जी आहे तर ती एखाद्या सवाष्ण स्त्रीला आपण घरी बोलावून तिला ही साडी देऊ शकतो. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. आपल्याला जर ही साडी कोणाला देणे शक्य नसेल तर आपण स्वतः ही साडी जी आहे तर ती वापरू शकतो. तसेच गुढीसाठी आपण जो कलश वापरलेला आहे म्हणजे गुढीवरती जो आपण तांब्या ठेवलेला आहे किंवा ग्लास ठेवलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला गहू किंवा तांदूळ भरायचे आहेत आणि गहू किंवा तांदळाने तो तांब्या किंवा ग्लास पूर्ण भरायचा आहे. त्यावरती एक हळकुंड, एक नाणं ठेवायचं आहे. मग आपण 5 रुपयाचं 10 रुपयाचं नाणं ठेवू शकतो आणि एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्याला तो तांब्या दान करायचा आहे किंवा आपण मंदिरामध्ये सुद्धा दान देऊ शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये पैसा कधीही कमी पडत नाही, धनधान्यामध्ये वाढच होते. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णेला सुद्धा तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. अन्नपूर्णेची सुद्धा पूजा करायची आहे कारण अन्नपूर्णा मातेच्या कृपेनेच आपल्याला जे काही जेवण जेवायला मिळत असते त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णेची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे. आपण संपूर्ण चैत्र महिना अन्नपूर्णेला जर तांदूळ अर्पण केले तरीसुद्धा आपल्या घरामध्ये कधीही अन्नाची कमी भासत नाही. अन्नधान्याचा कधीही तुटवडा जो आहे तर तो निर्माण होत नाही. जेव्हा आपण गुढी उभी करत असतो तर त्यावेळेला गुढीला आपण एक वस्तू आवर्जून बांधू शकतो. म्हणजे आपल्याला एक पोटली तयार करायची आहे. त्या पोटलीमध्ये आपल्याला कुंकू लावलेले लाल केलेले थोडेसे तांदूळ भरायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये 7 चिमूट पिवळी मोहरी, 4 पिवळ्या कवड्या, 4 गोमती चक्र, 4 कमळगट्ट्याचे मणी, 4 फुल असलेल्या लवंगा, 4 अखंड वेलची, 1 चांदीचा शिक्का किंवा 1 रुपयाची 11 नाणी. तर हे सर्व साहित्य वापरून आपल्याला ती पोटली तयार करायची आणि गुढी उभारायच्या अगोदर ती पोटली आपल्याला घ्यायची आहे हातामध्ये आणि आपल्या देवघरासमोर आपल्याला लक्ष्मी मातेसमोर बसायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम आपल्याला 3 वेळेला म्हणायचं आहे. 108 वेळेला लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ही पोटली लक्ष्मी देवीसमोर ठेवायची. तिला हळदी कुंकू व्हायचं, फूल अर्पण करायचं, लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये तुझा सदैव वास राहू दे आणि त्यानंतर ही पोटली गुढीला बांधायची आणि जेव्हा सायंकाळी आपण गुढी उतरवतो त्यावेळेला ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. वर्षभर ही पोटली अशीच राहू द्यायची आहे.